तर पीसी सारखी इलेक्शन व्हिडिओ एडिटिंग आता मोबाईलमध्ये एकदम खतरनाक लेवलला होणार आहे. इलेक्शन अनाऊन्स झाले तुम्हाला माहिती आहे भावांनो. तर भरपूर रील्स तीन बघितलं असतील की एकदम टॉपचे व्हिडिओ निघाल्यात चांगल्या प्रकारे. तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की कुठं केले जाते ते व्हिडिओ. नक्कीच पी सीमध्ये फिल्मोरामध्ये केले जातात, पण पी सी सारखंच फिल्मोरा मोबाईलमध्ये सगळं सेम इफेक्टवाला आले. आणि आजचा व्हिडिओ जो बघल त्याचं खास करून इलेक्शन असू दे किंवा पुढचं वेडिंग पण सीझन असू दे एकदम टॉपचं निघणार, कारण का सगळे बेसिक त्याडवान समजून सांगितलं आहे. तर 4 एडिटेबल आपण त्याबरोबर PLP दिल्यात. प्लस फिल्मोरासाठी आपलं टेलिग्राम चेक करा, त्याचबरोबर आपलं ब्रॉडकास्ट चॅनल चेक करा. मी इथं जास्त काय बोलू शकत नाही कारण का कॉपीराईटचा विषय आहे. आपण पेज वाईज हे संपूर्ण इलेक्शन व्हिडिओ केला आहे, त्यामुळं व्हिडिओ जो शेवटपर्यंत बघेल त्याला सगळ्या गोष्टी कळणार. ट्रान्झिशनपासनं इफेक्ट्सपासनं बाकी भरपूर फोन आल्यात क्लास संदर्भात की दादा क्लास. तर आत्ता सध्या तरी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच अवेलेबल नाही आहे, कारण का आपली ऑफलाईन बॅच 1ला चालू झाल्या आणि ऑनलाईन बॅच आपली 24ला चालू झाल्या. ऑलरेडी भरपूर दिवस झाल्यात, त्यामुळं जे कोणी इच्छुक आहे ज्यांना कोणाला करायची इच्छा आहे त्यांनी जरा थांबा 1 महिना. आता येत्या काही दिवसात 7-8-10 दिवसात आपली बॅच नवीन ऑनलाईनवाली लॉन्च होईलच, बाकी ऑफलाईनवाली पण होईल लवकरात लवकर. तर जरा थांबला की आपल्या यूट्यूबला किंवा इंस्टाग्राम स्टोरीला त्यांना आपली बॅच लॉन्च केली जाईल. नक्कीच बॅच जो लॉन्च झाल्या ॲडमिशन करा. भरपूर ढीक प्रेम झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाकी फक्त अवेलेबल आपला मोबाईलचा क्लास. ज्यांना कोणाला मोबाईलचा क्लास पाहिजे नक्कीच हा मोबाईलचा करू शकताय. 1500 रुपयाचा आपला क्लास आहे. तर यामध्ये तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतात. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट मटेरियल ॲप सगळं भेटतंय. फॉन्ट्स प्रीसेट ब्रशेस एक्सेन्स हा डाटा वेगळा आहे. एडिटेबल PLP PSD इलेक्शन मटेरियल सेपरेट डाटा अशा गोष्टी वेगळ्या भेटतील. यासोबत तुम्हाला ॲप्समध्ये फोटोपे ॲप पिक्सल लॅब इन्फानेट पेंटर लाईटरूम व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. आणि बाकी यामध्ये बड्डे वेडिंग इलेक्शन पॉलिटिकल अल्बम डिझाईन डिजिटल पेंटिंग सिनेमॅटिक डिझाईन बेसिक ॲडव्हान्स सगळं शिकवलं आहे. ज्यांना कोणाला क्लास पाहिजे आहे 15 रुपये क्लासची फी आहे. नक्कीच संपर्क करा. सविस्तर आपण बोलून घेऊया, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकताय. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून ढीक प्रेम द्यायचा आहे. आणि जर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावर आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला जॉईन फॉलो करून टाका. तिथल्या ब्रॉडकास्ट चॅनलला पण जॉईन व्हा. बाकी ढीक प्रेम द्यायचा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. तर चला फायनली बघूयात आपण बेसिक टू ॲडव्हान्स कसं इलेक्शनचं PC सारखं व्हिडिओ एडिटिंग केलं जात आहे. चला तर पहिल्यांदा आपल्याला पिक्सल लॅबमध्ये जी का आपली 9x16 ही साईज आहे तर ती घ्यायची आहे. 3 डॉट्स इमेज 9000 बाय डायरेक्ट 16000. यादीमध्ये तर आपल्याला पहिल्यांदा टेक्स्चर घ्यायचं. टेक्स्चर तुम्ही घेऊ शकता पिंटरेस्टवरनं. तर इथं आपल्याला सर्च करायचं आहे मेटल ग्रंज बॅकग्राऊंड किंवा टेक्स्चर तुम्ही सर्च करा. जो तुम्हाला रिझल्ट येईल तो बेस्टच असेल. 3 डॉटवरून तुम्ही डाउनलोड इमेज करू शकता. झालेलं आहे डाउनलोड. आपल्या मेन बॅकग्राऊंडवर या डिलीट. ओके. पहिल्यांदा इथं आपल्याला सिनेरिओ क्रिएट करायचा आहे की बाबा आपल्याला काय काय पाहिजे आहे आपल्या व्हिडिओमध्ये, त्यानुसार आपण तिकडं सेट करू शकतो. पहिल्यांदा रिलेटिव्ह साईज सगळी सेट करा आणि त्यानंतर इथं जर आपलं हे स्ट्रेच केलं आपण. ओके. जर तुम्हाला ह्यो कलर आवडत असेल तर ठेवा, नाही तर मग डायरेक्ट आपल्या कलर फिल्टरमध्ये येऊन जे काय सॅच्युरेशन आहे ते 0 केला की एकदम विषय क्लोज. जरा डार्क पण आपण करू शकतो, बेटर दिसेल आणि आपली जी काय डिटेल आहे त्या अजून छान प्रकारे दिसेल. ओके. तर यामध्ये आपण सिनेरिओ क्रिएट केला. यावर आपल्याला आता डायलॉग टाकायचा आहे. डायलॉग आपण PNG स्वरूपातच घेणार आहे सोडा, पण इथं आपली तुम्हाला ह्याची PLP भेटेल जेणेकरून तुम्ही ते एडिट करू शकता. आता ह्यो आपला एकदम बेस्ट असा डायलॉग जनतेचा विश्वास विकासाचं ध्येय यादीमध्ये बेस्ट आहे. डिलीट घेतला आपण व्ह्यू. इथं आता यातलं आपल्याला अंतर जरा कमी करायचं. इथं आपण येणार आहे टेको फॉन्ट. बेस्ट दिसतोय. इथं आपण करूया स्पेसिंग कमी आणि जरा इटॅलिक थीममध्ये. लय पण नको, जरा बऱ्यापैकी लेवलला असावं अशा दृष्टिकोनातून घ्या. मिडल चेक करा. आता ह्याला आपल्याला संपूर्ण टेक्स्चर चेंज मारायचं आहे. त्यासाठी आपण ह्याचं जरा बॅकग्राऊंडचं अजून जर आपण डिटेल्स कमी केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होईल, कारण का आपलं टेक्स्ट उठून दिसेल. तर जनतेचा विश्वास ह्याला आपल्याला टेक्स्चर मारलं की त्याच्याच आपण कॉपी मारूयात. इथं सर्च करायचं आहे येल्लो किंवा गोल्डन वॉटर कलर टेक्स्चर.
भरपूर छान छान रिझल्ट येतील. यातला कोणता जो आवडतोय तो बेस्ट बेटर वेमधला घ्या. एक ओपन केला की त्या रिलेटेड खाली भरपूर रिझल्ट येतोय, बघू शकताय. होल्ड करून धरायचं, डाउनलोड करायचं, झाला विषय क्लोज. ह्याच्यावर क्लिक मारायचं, टेक्स्चर इथं ॲड टेक्स्चर करू शकताय. त्यानंतर इथला जो काय मिडलचा पॉईंट आहे तो जर आपण असा बेटर बेस्ट वेमध्ये घेऊ शकता. एकदम खतरनाक लागलं आहे, तुम्हालाही दिसालं आहे. शॅडो लावून असेल तर बेस्ट वेमध्ये जर शॅडो लावा, काय अडचण नाही. तर आपलं बऱ्यापैकी लेवलला पहिलं पेज आपण क्रिएट करावलं आणि अशाच थीममध्ये आपला सिनेरिओ सीन 1 आपण क्रिएट करावलं. डन. तो झाला आपला विषय क्लोज. त्यानंतर इथनं कॉपी घेतल्यावर सगळं टेक्स्चर बिक्स्चर सगळं कॉपी होते फॉन्ट सकट. डबल क्लिक, एकदम कडक थीममध्ये अलाइनमेंट सेट करा. आता आपल्याला काय काम करायचं आहे, काहीच नाही, फक्त डोळा ऑफ करून वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. हे पहिल्यांदा नॉर्मल वेमध्ये इथं सेव्ह इमेज करून घेऊयात, काय अडचण नाही. अल्ट्रा करा, 9x16 केला तरी चालेल, नॉट अ प्रॉब्लेम. डोळा याचा ऑफ करा. बॅकग्राऊंड पण इथनं तुम्ही ट्रान्सपरंट PNG करा. त्यानंतर इथनं एक एक गोष्टी घ्या, 2-2 गोष्टी घेऊ नका. पहिल्यांदा विकासाचं ध्येय PNG स्वरूपात इथं अल्ट्रामध्ये सेव्ह. डन. त्यानंतर विकासाचं ध्येय या थीममध्ये, जनतेचा विश्वास विकासाचं ध्येय. तर या थीममध्ये आपलं हे सेट झालं, बघू शकताय. तुम्हाला तर तिकडचा सीन दाखवतो, तुम्ही किती सेकंड ठेवू शकता. आता आपलं जर आपण बघूयात फिल्मोरा कसा काय विषय आहे. या फिल्मोराला नॉर्मली वेळ लागणार ते म्हणजे आपलं इंटरनेट, कारण का आपल्याला इफेक्ट्स मारायचे. तर न्यू प्रोजेक्टमध्ये आपलं पहिल्यांदा नॉर्मली बॅकग्राऊंड ॲड करायचा, इम्पोर्ट करायचा आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यात सोपं आहे आणि एकदम बेस्ट बेटर आहे, PC सारखं आहे. ओके, कसं काय काम करायचं आहे. इथं आता आपलं 3 सेकंद आहे, तुम्हाला किती वाढवत आहे बघा. तर एकूण आपल्याला 3 सीन घ्यायचा आहे यामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला 6-6 सेकंदाचा जरी ठेवला 18 या थीममध्ये तरी चालून जाईल. आणि यामध्ये आपल्याला कट्स बीट्स मारायचे आहेत, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून बघा. ओके, एक प्रॉपर 18 सेकंदापर्यंत आपलं सेट केलं आहे. याला नॉर्मल आपण एक इफेक्ट मारून घेऊयात. बॅकग्राऊंडला इफेक्टमध्ये जायचं आहे. आपला जो काय एक्स्ट्रीम इफेक्ट आहे त्या थीममध्ये जो आपण नंतर मारूयात. ओके, जो काय एक्स्ट्रीम शेक थीममध्ये होते पहिल्यांदा आपण मारूयात. फ्लाईंग फ्लेम पार्टिकल्स. एकदम खतरनाक दिसतोय. यातलं तुम्हाला जो आवडेल तो घ्या, काय अडचण नाही. हे मला बेस्ट वाटतोय किंवा अजून भरपूर ऑप्शन्स आहेत, तुम्हाला इथं खाली बघू शकता. किंवा ते ट्रेंडिंगला पण तुम्हाला जो आवडेल तो नॉर्मल वेमध्ये, बेटर वेमध्ये, बेस्टमध्ये घेऊ शकता. हा आपण एंडपर्यंत सेटअप करूयात. होल्ड करून जरा जाईल शेवटपर्यंत. हे लागलं आपलं संपूर्ण ह्याला इन डिटेल इफेक्ट. करेक्ट. आता घ्यायचं आपलं जे काय आपण टेक्स्ट सेव्ह केले तर ते आता कशाच्या मदतीने घ्यायचं. इथं PIP नावाचं ऑप्शन आहे, हे न तिला घेतलं पाहिजे. ओके, जनतेचा विश्वास या थीममध्ये प्रॉपर सेट करा. तर इथं आउट आणि इन तुम्ही लावू शकता. मोशन थीममध्ये तुम्हाला जो योग्य वाटतोय ती डिटेल्स लावा. हां, हे छान आहे, बेटर दिसते. 1-1.5 सेकंदापर्यंत लावलं तरी चालेल. जनतेचा विश्वास 1-1.5 सेकंद हे येऊ देईल. आणि त्यानंतर मग हे जर पुढं घेऊयात. जनतेचा विश्वास इथंपर्यंत आलो. डन. त्यानंतर पुन्हा आपलं PIPsमध्ये जाऊन पुन्हा एक ॲड करायचं आहे. ॲड विकासाचं ध्येय. आता आपण परफेक्ट साईज घेतले त्यामुळे प्रॉब्लेम काय येत नाही बघा. डन. येतो विषय यो मोशन आणि तोच लावायचा आहे 1.5 वाला. ओके, तर स्टार्टिंगला की फ्रेम आपल्याला लावायचे. इथं पहिल्यांदा हे इथं आहे, हे सेट करा. आणि याचं पण की फ्रेम इथं आहे, इथं सेट करा. ओके, एक पहिल्यांदा की फ्रेम पहिल्यांदा ॲड करून घ्या पुढं. आणि मग स्टार्टिंग आहे तिथनं याला पाठीमध्ये ढकलून घ्या कुठं तर. ओके, इथे की फ्रेम लावलं, याला इकडे ढकललं. ओके, त्यानंतर मग हे जे काही की फ्रेम्स आपण लावल्यात त्या थीममध्ये याला तुम्ही इथनं जे पाहिजे ते थीममध्ये करू शकताय. ओके, डन. हे इकडनं आणलं, हे इकडनं आणा.
तर आता नॉर्मल वेमधलं तुम्हाला इफेक्ट कळाला असेल की बाबा आपण काय काय केले. ओके, शेक इफेक्ट लागणार आहे त्या टीममध्ये आणि इकडं लागणार आहे. खरं कडक लेवलला झालं तुम्ही बघू शकताय. जरा यानंतर हे येऊन जाईल, मग त्यानंतर आपण हे ठेवूयात. झालं ते आलं, त्यानंतर मग हे घेऊयात, काय अडचण नाही. डन. एकदम परफेक्ट आणि कडक झाले बघू शकता इथंपर्यंत तरी. आता हे आपलं पहिल्या पेजचा सिनेरिओ क्रिएट झाला आहे. आता हे एकूण 6 पॉईंटपर्यंत जाऊ देल. 6 पॉईंटपर्यंत गेले तर आपण याला मारायचा आहे कट. ओके, डन, कट मारलं. आता हिच्या पुढचा वेगळा सिनेरिओ आहे. आता इथं एंडला पण आपल्याला सिनेरिओ सेट करायचा आहे. आता फक्त आउटला आपण काय काम करू शकतोय, ओनली इथे एक आपण हे लावू शकतोय आणि इथे का आपण हे लावू शकतोय की फ्रेमचा सगळा खेळ आहे. आणि त्यानंतर मला असला की फ्रेम त्याला तिकडं टाकायचं आणि याला इकडं टाकायचं. करेक्ट. आणि या की फ्रेमला जर आपण फास्ट करूयात, काय अडचण नाही. केला आपण फास्ट बघू शकताय. टॉपचा विषय एकदम खतरनाक ते गेलं. त्यानंतर आता आपला दुसरा सिनेरिओ येणार येत आहे. पुन्हा जो चला पिक्सल लॅबमध्ये हे आपलं पेज 1 नावानं आपण सेव्ह करूयात प्रोजेक्ट. एडिटेबल आहे सगळा, चेक करून घ्या. तुम्हाला कसं वाटतं नक्कीच सांगा. आता सेमच ठेवायचा आहे, फक्त आपला डायलॉग थीम चेंज करायचा आहे. बेटर बेस्ट घ्यायचा आहे. बघा, आपलं शेअर, आपला निर्णय, आपला नेता बेस्ट आहे. डिलीट, परफेक्टली सेट, बॅकस्पेस. ओके, सगळं सेट केलं. यादीमध्ये आता आपण इथं कमी करून घेतलं. करेक्ट. डन. मिडल चेक करा. ही जी कॉपी इथं आता फॉन्ट आपल्याला चेंज करायचा, पॉपिन्स ठेवा. नॉर्मल इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे. पॉपिन्स लाईट. हे स्पेसिंग आपण कमी करू शकतो नॉर्मल वेमध्ये. यातला आणि काय घेऊ शकताय यादीमध्ये, नवा विचार. डन. इथनाने आपण लाईन स्पेसिंग कमी करून घेऊ शकतो. तर हा आपला विषय झाला टॉपचा. त्यानंतर मग इथनं तुम्ही प्रोजेक्ट आपण पहिल्यांदा आता सेव्ह करून घेऊयात, पेज 2. करेक्ट झालं. त्यानंतर आता इथं फक्त बॅकग्राऊंड ऑफ करायचा आहे आपल्याला. आणि हा अशा सगळी PNG घ्यायची आहे सेव्ह करून, कारण का डायरेक्टच आपण आता हिला यूज करणार आहे. पुन्हा फिल्मोरामध्ये आलो आहे. पुन्हा ॲड आणि डायरेक्ट लेवलला ह्यो जो का आपला पार्ट आहे हे आपण ॲड करायचा आहे. बरोबर सेट करा, मोठाच्या मोठा, काय अडचण नाही. इथं वर घेतला तरी चालेल याला. डन. ह्याचा पण एक प्रकारे जो काही सीन आहे आपला क्रिएट, हा 6 सेकंदाचा इथं बघू शकताय. किती सेकंदवाले आहेत ते कळते. 6.5 झाले. हां, ओके, 6पर्यंत चालले. करेक्ट. त्याच्यावर टॅप केला की कळते किती किती सेकंदापर्यंतचा विषय आहे तो. आता या यादीमध्ये आपण हे सेट केलं. आता इथनं मोशन यादीमध्ये कुठनं येणार आहे, काय येणार आहे ते तुम्ही इथं की फ्रेम लावायला. डन. आता याला आपण इकडं असं छोटं करू शकतोय काय असं, आणि पुढं जरा येऊन बरोबर सेट करू शकतोय मधोमध, जेणेकरून ते आल्यागत असं एकदम वाटेल. त्यानंतर मी इथं इरेझर एकदम शार्प, हे बघा एकदम खतरनाक.
बरोबर, तुम्हाला कळालं असेल काय विषय चालला आहे आपला. त्यानंतर मग इथे इरेज पुन्हा जरा त्याच लेवलला शार्प थीममध्ये लावला तरी चालेल. डन, बेस्ट दिसते. ओके, पहिल्यापासून बघा कसं झाले. जनतेचा विश्वास विकासाचं ध्येय, खतरनाक झाला विषय. इथं तुम्ही हे थीम गेली, त्यानंतर खतरनाक एकदम टॉप. हे सगळं आपण इफेक्ट नंतर लावणार आहे. ओके, ज्यावर जे काय स्मोक बीक येणार असेल तर तो नंतर, कारण काय विषय आहे आता लावायला गेलं की तो टेस्टला बसत नाही, PIPला बसत नाही. हे आपला असा पार्ट आहे. त्यानंतर इथं आपण एक लावूयात की फ्रेम, इथे की फ्रेम लावूयात. डन, विषय क्लोज. यामध्ये तुम्ही मोशन इथं चेक करू शकताय. आउटर इनर कोणता पाहिजे, काय पाहिजे. खतरनाक दिसते, बेस्ट मोशन आले. तर मोशनची तुम्ही इंटेन्सिटी पण वाढवू शकता. ओकेच, खतरनाक दिसाले, एकदम बेस्ट झालं. डन, सिनेरिओ कट. आता इथं येणार जे का आपलं आहेत, ज्यांचं आपल्याला करायचं त्यांचं नाव येणार, त्यांच्या मतदारसंघाचे डिटेल्स येणार आहेत. ओके, त्या थीममध्ये जिथं आपल्याला मारायचा आहे कट, आणि इथं लावायचं आहे आपल्याला एक चांगला असं ट्रान्झिशन. आणि इथं डायरेक्ट ह्याच्यात जायचं आहे आपल्याला लाईटमध्ये गेल्यावर तुम्हाला भरपूर छान छान बघायला भेटतील. इथं तुम्ही जरा पुढं या थीममध्ये टाईम ट्रॅव्हलर पण बेस्ट दिसते. ओके, अजून डेझल लाईटवाला हा पण बेस्ट आहे बघा, हा डेझल लाईटवाला पण बेस्ट आहे. ओके, फक्त इथे तुम्ही इंटेन्सिटी जरा वाढवला तरी चालेल 2 सेकंदापर्यंत. खतरनाक. जेव्हा ट्रान्झिशन कंप्लीट होतोय आपण आणि दुसरं आपलं टेक्स्टिंग घेऊ शकतोय. म्हणजे काय, ते टेक्स्टिंग आहे आपलं जे काय नाव आहे, तो उमेदवार जे काय तुमचं नाव असेल तर त्या थीममध्ये घेतला तरी चालेल. तर पुन्हा एकदा आलो आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये. बॅकग्राऊंड आपलं ऑन केलं. आपल्याला जो काय एडिट करायचा आहे तो पार्ट आपण एडिट करून घेऊयात. नक्कीच आपल्याला आता काय काम करायचं आहे, छान आहे थोडा फॉन्ट आहे, तरी पण आपण आता इथं जरा इन्फिनिटी घेतला तरी चालेल किंवा नॉर्मल आहे थीममध्ये ठेवला तरी चालेल, काय अडचण नाही. सेट करा. या थीममध्ये तुम्ही जरा युनिक फॉन्ट, म्हणजे एक नाव आहे त्याचं फॉन्ट आहे रोजावन. बेस्ट बेटर दिसतोय फॉन्ट, एकदम खतरनाक. इथं आपण इटॅलिक काढूयात, काय अडचण नाही. स्टाईलमधनं इटॅलिक काढूयात. कॉपी, ओके. हे आपलं टेक्स्टिंग आहे. कसं सेट करताय बघा, मिडल अलाइनमेंटला तुम्ही अलाइनमेंट सेट करू शकताय. मिडल झाली की झाली. लाईन स्पेसिंग कमी जास्त अजून ती सेट केला तरी चालेल. ही पण आपली वर घेतलं तरी चालेल, काय अडचण नाही. खतरनाक विषय झालेला आहे. सगळ्यांना सिलेक्ट केलं, जरा आपण साईज वाढवूयात. ओके, डन. पुन्हा सगळ्यांना सिलेक्ट, जरा मिडल चेक. डन, बघू शकता हे आपलं नाव झाले. आता इथेच आपल्याला सर्च करायचं आहे. आता तुम्हीच या टीममध्ये जे इटॅलिक काढा. इथे नॉर्मल फॉन्ट केला तरी चालेल, नॉर्मल कलर केला तरी चालेल, काय अडचण नाही. किंवा असला तरी असू देईल, बेस्ट वेमध्ये दिसेल. त्यासाठी तुम्हाला टेक्स्ट डिलीट करावं लागेल. बाकी सगळं आपण लॉक करून घेऊयात. प्रभाग
क्रमांक, अकराच्या विकासाचं ध्येय. आता 11च्या ह्याला आहे की नाही, ह्याला आपण आता जरा पॉपिन्स हा आपण बोल्ड ठेवूयात. आणि तो पण एक्स्ट्रा बोल्ड ठेवायचा. विकासाचं ध्येय. तर आपला हा पार्ट झाला. 11ला ह्याला डिटेल्सला ह्याला आपण जरा टेक्स्चर लावूयात. यादीमध्ये आपली ही डिटेलिंग भाग झाला. सगळं सिलेक्ट करायचं, याला घ्यायचं वर, डन. त्यानंतर मग इथनं सेव्ह इमेज PNG अल्ट्रामध्ये झालेलं आहे सेव्ह, बघू शकताय. तर आता हे संपूर्ण ह्या जे काही डिटेल्स आहेत, नाव आणि जे का बाकीचे डिटेल्स आहेत त्या तुम्ही नंतर घेतल्या तरी चालतील. ओके, यादीमध्ये हे पहिल्यांदा सेट करून घेऊयात. अल्ट्रामध्ये PNG अल्ट्रा सेव्ह झालं. त्यानंतर आता ह्याला आपण ॲक्टिव्ह करूयात. हे PNG सेव्ह करून घेऊयात. ओके, आता ही आपली PLP तिसरी झाली बघा, एडिटेबल आहे. इथं सगळ्याचा डोळा ऑन, प्रोजेक्ट पेज 3. डन. या इकडं आता प्रॉपर आता इथनं आपलं हे संपूर्ण इफेक्ट आहे. इफेक्ट कंप्लीट झाला की मग तुम्ही मारू शकता. डन. PIP सेक्शन पहिल्यांदा नाव, उमेदवार त्यांचं जे काय तर ते सेटअप, करेक्ट. त्यानंतर मग हे पण 6 सेकंद केलं तरी चालेल. तुम्हाला सेकंद दिसते 5.5 6 काय अडचण नाही. त्यानंतर इथं पुढे यायचं, इथं एक सेटअप मारायचा. त्यानंतर ह्याच्या पाठीमागे यायचं, स्टार्टिंगला इथे की फ्रेम लावायची. हे न्यायचं इकडं, याला EAजला न्यायचं आहे. हे जे एज काय सेट करता बघा, हे बेस्ट आहे, एज बेस्ट आहे. त्यानंतर याला मोशन लावायचं आहे. डन. ओके, हे मोशन लागलं. त्यानंतर आता आपल्याला अजून एक ॲड करायचं आहे, ते म्हणजे खालच्या डिटेल्स. डन, ॲड केल्या. ह्याचा पण विषय काय करायचा आहे, याला जरा पुढं घ्यायचं, की फ्रेम लावलं, पाठीमागे याचं की फ्रेम आहेच, फक्त याला खाली टाकायचं. ह्याला EAज लावायचं आणि ते पण तुम्ही हे लावलं तरी चालते, बेस्ट दिसते. ओके, आणि याला लावायचं आपलं मोशन. खतरनाक. ओके, तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा. डन. तुम्हाला म्हणजे नॉर्मल वेमध्ये तरी कळलं असेल की आपण विषय काय काय केला आहे. जर आपण याला पुढं घेऊयात 20-20 सेकंदापर्यंत, तुम्हाला तिन्ही पेजेसचं कळलं असेल. बसलंय का पुढं नको, इथं आपण विषय एंडच करून टाकायचो सगळाच. डन. बाकी सगळं ओके, सेटलं झालं आहे आपलं. आता विषय आहे तो म्हणजे जरा मोशन लावायचा आहे, ते आता आपण बघूयात. या आता हे आपलं तिसरं पेज झालं आहे. एक तुम्हाला मी आठवत आहे का बघा, PLP दिली ती, एडिटेबल PLP दिली ती, तर ती PLP चेकआउट करायचं आहे आपल्याला. इथं यादीमध्ये ही एकदम टॉपची PLP आहे. या टॉपच्या PLPतला एक आणि एक पार्ट आपल्याला वेगवेगळा घेणं गरजेचं आहे, डोळा ऑफ करून. तर आता 100% तुम्हाला माहिती आहे कसं घ्यायचं, काय घ्यायचं. आता ऑलरेडी आपण मटेरियल काढलं आहे, कारण का ते मटेरियल घेऊनच आपण हे सगळ्या डिझाईन तयार केलं. त्यामुळे इकडे या, आपण बघत बेसिक टू ॲडव्हान्स डिटेलमध्ये गोष्टी.
आता इथं जसं आपल्या टेक्स्चरचा भाग होता तसा इथं आपल्या ह्याच्या पुढं जो काय येणार आहे तर तो बॅकग्राऊंडचा भाग येणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर मग ह्या थीममध्ये आपण इम्पोर्ट केलेलं आहे जे आपल्याला पाहिजे आहे, तर ती गोष्ट बॅकग्राऊंडची ह्याच्यामध्ये लावायचं आपल्याला. टॉपचं ट्रान्झिशन ट्रेंडिंग लावा, कोणतं पण लावा, काय नाही अडचण. Z13 लावले. काय अडचण नाही. याला आपण की फ्रेम काय त्याने काय लावा नको करू. इथं आता बघा मोठं सेट केलं, डन. याला मोशन आपल्याला द्यायचं आहे. आता फक्त विषय काय आहे, फक्त याचा आपला जो काय बाबा सेट आहे तो 20पासून कितीपर्यंत लावणार आहे तुम्ही तो पार्ट सेट करून घ्या. घेतला पहिल्यांदा पार्ट येऊ दे, इथं आला. त्यानंतर इथं एक की फ्रेम लावायची आणि डायरेक्ट लास्टला एक की फ्रेम लावायची. का ते सांगतो. आणि लास्टच्या की फ्रेमला असं झूम करायचं फक्त, कुठल्या पण कोपऱ्यात ते असं झूम करून घ्या जेणेकरून बेस्ट दिसेल आणि एकदम मोशन येईल त्याला. ओके, या थीममध्ये आलं. इथं आता आपल्याला PIP न गोष्टी ॲड करायला पाहिजेत. ओके, हे लक्षात घ्या. PIP हा एक पॉइंटर आहे. आणि हा एक पॉइंटर आहे. ओके, दोन आपल्याला गोष्टी ॲडअप करायच्या. झालं. आता यांना फक्त मोशन लावायचं आपल्याला. हेच बेस्ट आहे. त्या थीममध्ये इथं घेतलं आपण. याला काय नॉर्मल मोशन लावा, खालनं वर येणार. डन, काय अडचण नाही. अजून एक ॲड. ह्याला आपण मोशन. झालं. त्यानंतर इथं मग ॲड. जो आपला बॉडी टेक्स्टचा भाग आहे याला पण मोशन देऊयात. आणि त्यानंतर मग नाव लास्टचं आणि प्रभाग क्रमांक. असं यातीमध्ये आपण नाव सेट केलं, ह्याला आपण मोशन दिलं. अकरा. त्याला पण तुम्ही मोशन लावून नसला मोशन लावा. तो वरनं आलाय आपला भाग. ओके, तर हे झालं संपूर्ण आपलं एडिटिंग. विकासाचं ध्येय, त्या थीममध्ये खालचे डिटेल्स, नाव आलं आणि प्रभाग क्रमांक. ओके, आय होप तुम्हाला सगळा विषय सगळा पार्ट कळाला असावा, काही शंका नसावी.
बघा मग ओके. कसा वाटला विषय नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे. एकदम खतरनाक 30 सेकंदाचा प्रॉपर झालेला आहे आपला, म्हणजे 29 झाले 30 म्हणू शकता तुम्ही विषय. चला बाकी सेव्ह फाईलने एक्सपोर्ट करून घ्या. एक्सपोर्ट आपली 30K मध्ये किंवा 60K मध्ये केला तरी चालेल. आणि याला आपल्याला शेक इफेक्ट लावायचा आणि मग गाणं लावायचं. 30 FPS चालेल किंवा 50 FPS चालेल. किती वेळात होते बघा. तर आपला फायनली व्हिडिओ सेव्ह झालेला आहे. आता आपण बाहेर जाऊयात. हे ड्राफ्टला टाकूयात. ड्राफ्टला जातं आहे ऑटोमॅटिक लेवलला. खतरनाक लेवलला ड्राफ्टला गेलं बघा. हिची जर तुम्हाला प्रोजेक्ट फाईल देता आली तर देऊ शकतो, कारण का इथं आता मला ऑप्शन काही दिसणार प्रोजेक्ट फाईल द्यायचं. होल्ड करून मी धरलो, काय मला दिसणार झाले. राहू देईल, काय अडचण नाही. जो काय 29 सेकंदाचा आपला व्हिडिओ झाला त्याला काय आपल्याला इफेक्ट्स लावायचे. इफेक्ट कोणकोणतं लावायचे बघा. पहिल्यांदा इफेक्ट लावायचा आपल्याला एक्स्ट्रेनवाला एक इफेक्ट आहे, मला तरी भरपूर आवडतोय. खतरनाकच दिसतोय. तो सगळ्यालाच अप्लाय होतोय, त्यामुळे मी तो हमखास लावला जातोय. लास्ट एंडपर्यंत लावा. आणि दुसरा एक लावायचा आहे, तो म्हणजे सगळ्याला कटकट थीममध्ये लावा. लास्ट आणि बेस्ट मग त्यानंतर बास करू शकतो आपण. एज ग्लो 4 आहे बघा. झिरो 4 खतरनाक दिसतोय. एकदम नाद दिसतोय, एकदम नाद. ते कायम लावूनच ठेवा शेवटपर्यंत. आणि कसं रिफ्लेक्शन येते ते नक्कीच तुम्हाला कळेल. लई ऑड वाटत नाही, बेटर बेस्ट दिसतोय. खतरनाक. झाले इन टॉप. तर एकदम नादखुळा आपलं झालेलं आहे सगळं. ओके, मला तरी पर्सनली आवडलं. तुम्हाला आवडलं की नक्कीच कमेंट करा. इथनं ऑडिओ तुम्ही लावू शकता. ऑडिओ का मी आता लावणार नाही. तुम्हाला जे योग्य वाटते सॉन्ग, इंस्टाग्रामला भरपूर आपले ट्रेंडिंग सॉंग्स आहेत जे तुम्ही आपल्या इलेक्शन थीममध्ये बघितलं असतील. म्युझिकमधनं तुम्ही बेसिकमध्ये इथनं तुम्हाला जे योग्य वाटते ते लावा, किंवा आपलं बाहेरनं आपण फाईल्समधनं घेऊ शकतो, इम्पोर्ट लोकलमधनं. ओके, जिथं आपलं सॉंग्स आपण डाउनलोड केलेलं असेल ते MP3 डाउनलोडरमधून डाउनलोड करू शकता. ओव्हरऑल एकदम टॉप क्लास नॉचमध्ये आपला इफेक्ट आणि व्हिडिओ सगळा तयार झाला आहे. तर नक्कीच टोटल व्हिडिओ कसा वाटला, पीसीसारखा झाला की नक्कीच कमेंट करून सांगा. आणि 100% या व्हिडिओला लाईक करायचा आहे. भरपूर डीप गोष्टी सगळ्या सांगितल्यात, नक्कीच सगळ्यांनी ट्राय करायचा आहे. इंस्टाग्रामला टॅग मारायचा, इंस्टाग्रामला फॉलो करा, इथं यूट्यूबला आपल्याला सबस्क्राईब करा, टेलिग्रामला जॉईन व्हा, आपल्या इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट चॅनलला पण जॉईन व्हा. ओके, बाकी क्लासचा विचार करा. जो आपल्याला मोबाईलचा क्लास पाहिजे नक्कीच लवकर कॉल करू शकता. जरा कॉलचा विषय इकडे तिकडे होऊ शकतो, कारण का भरपूर वर्कलोड चालू आहे त्यामुळं. बाकी भरपूर जण मागणी करायला, भरपूर जणांचं कॉल येतात, रिप्लाय दिला जाईल, काळजी करू नका. ओके, कॉल करा बिंदास, काय अडचण नाही. तर चला भेटलो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात ना व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद. नॉर्मल वेमध्ये हा पण व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट इथनं करू शकताय. 1080 30 FPS वर केलं तरी बेस्ट होऊन जाईल, कारण का इंस्टाग्रामला आपली क्वालिटी कॉम्प्रेस होते त्यामुळे. ओके, चला बाय.